तळोदा हादरलं, चक्क भिंत फोडून 30 ते 35 लाखांचे मोबाईल लंपास, पोलिसांसमोर मोठे आव्हान. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात चोरट्यांनी अक्षरशः पोलिसांना खुलं आव्हान देत एक धाडसी चोरी केली आहे. शहरातील गुरुकृपा मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि विक्रीसाठी ठेवलेले अंदाजे 30 ते 35 लाख रुपयाचे मोबाईल लंपास केले. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी मोबाईल घेऊन जाताना त्यांचे बॉक्स आणि चार्जर दुकानाच्या मागील बाजूस फेकून दिले. यावरून चोरट्यांचा उद्देश केवळ महागडे मोबाईल पळविण्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे. घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकालाही तपासासाठी पाचारण करण्यात आले. दुकानाचे मालक लखन सिंधी आणि पंकज सिंधी यांनी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले आहे. दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून चोरी केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू केला. तळोदा शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिंत फोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होणे ही पोलीस यंत्रणेसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. आता या चोरट्यांना पोलीस किती लवकर जेरबंद करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अधिकृत तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे. अशाच बेधडक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.